मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2026 ची बॅच 1 वर्ष आहे आपल्याकडं. गेल्या वर्षी अभ्यास केला किंवा नाही केला काही फरक पडणार नाही. पण आजपासून जर केला अभ्यास तर सगळं पॉसिबल आहे. टार्गेट करायचंय फिजिक्स. मी तुम्हाला सांगू का? फिजिक्स ज्याला जमतंय ना, त्याचे पर्सेंटाइल फिक्स आहे. तो 99 प्लस पर्सेंटाइल फिक्स आहेत. कारण फिजिक्सच्या बाबतीत मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करतोय. 70 मार्काचा बोर्डचा पेपर असतो बरं का आपल्याला. 70 मार्काचा. त्यातले 35 मार्क्स म्हणजे अल्मोस्ट निम्म्या मार्काला न्यूमेरिकल्स असतात आणि मुलांचा जास्तीत जास्त मुलांचा अटेम्प्ट असतो 0 भोपळा 0 मार्क. न्यूमेरिकल जमतच नाहीत मुलांना लक्षात घ्या. भयंकर भीती आहे. पण त्याच्यामागचं कारण सांगू का तुम्हाला मी? चला न्यूमेरिकल वरती सुरुवातीला आपण डिस्कशन करणार आहे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो. तर हे पुस्तकातलं पहिलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलंय. लवकर समजतच नाही काय केलंय ते. त्याच्यानंतर हे 6वं न्यूमेरिकल आहे. तुम्ही झूम करून बघा किंवा पुस्तक उघडून बघा. काही कळतच नाही. मी सांगतो सगळ्यात सोपं न्यूमेरिकल हे आहे. सगळ्यात सोपं न्यूमेरिकल हे आहे लक्षात घ्या. पण त्यांनी काय केलंय कळतच नाहीये. त्याच्यानंतर हे न्यूमेरिकल बघितल्यावर भीती वाटते, की बापरे! नको. मी प्रामाणिकपणे सांगतो. जेव्हा हा नवीन सिलेबस इंट्रोड्यूस झाला, तेव्हा पहिला टॉपिक जेव्हा मी बघितला ना, मी स्वतःहून जेव्हा पहिला टॉपिक बघितला ना, मला सुद्धा वाटलं, की भयंकर अवघड प्रश्न आहेत. कसं मुलांना एक्सप्लेन करायचंय? नंतर मला कळालं, की हे सोप्पं आहे खूप. पण हे सगळ्यांपर्यंत कुठं पोहोचतंय? म्हणजे मला कळालं, मी माझ्या ऑफलाईनमध्ये तुम्ही मला फॉलो करताय. तुम्हालाही कळणार आहे, की हे खूप सोपं आहे ते. हे न्यूमेरिकल अतिशय सोपं आहे. पण सांगू का गंमत? ज्याला ना हे जमेल ना, एनालॉगस क्वांटिटीज म्हणूया आपण. म्हणजे लिनियर मोशन म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन. याच्यामध्ये इकडं मास असेल तर इकडं मोमेंट ऑफ इनर्शिया, इकडं फोर्स असेल तर तिकडं टॉर्क आहे लक्षात घ्या. इकडं व्ही असेल तर तिकडं ओमेगा आहे. व्ही म्हणजे लिनियर, तिकडं ओमेगा. हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो स्ट्रॅटेजीचा पहिला पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो स्टडी प्लॅनमध्ये पहिली मी गोष्ट सांगतोय ते लक्षात घ्या. प्लीज, की फिजिक्स म्हणजे फक्त पाठांतर करणं नाहीये. डेरिव्हेशन 10 वेळा लिहून काढू नका. फक्त डिस्टिंग्विश, डायग्राम हे पाठ केलं तर बोर्डला चांगला स्कोर दिसणार. मी मान्य करतोय. कारण 35 मार्काचे न्यूमेरिकल सोडले तर बाकीचे सगळे थिअरी पार्ट आहे. आणि पेपर जवळ-जवळ 99 मार्काचा असतो विथ ऑप्शन. त्यातून 70 मार्काचा अटेम्प्ट करायचा आहे. त्याच्यामुळे होणार आहे काय लक्षात घ्या, की फिजिक्समध्ये तुम्हाला न्यूमेरिकल सोडले तरी चांगला स्कोर दिसेल. कुठं? बोर्डच्या एक्झाममध्ये. सीईटीत नाही बरं का बाळांनो. 50 प्रश्न असतात सीईटीत. 45-45 न्यूमेरिकलच असतात लक्षात घ्या. ते सोडले ऑप्शनला तर नाही जमत ते. फार अवघड वाटतंय. पण मी असताना तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की स्टडी प्लॅनमध्ये पहिला फोकस असणार आहे आपलं न्यूमेरिकल्स. मी तुम्हाला एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दाखवणार आहे लक्षात घ्या. आणि मग तुम्ही मला सांगायचं ते सोपं आहे का अवघड आहे? तुम्ही मला सांगा ते सोपं आहे का अवघड आहे? मी डायरेक्टली ना, मी काय करणार आहे सांगतो लक्षात घ्या. या वर्षीचा जो पेपर झाला ना 2025 चा म्हणूया आपण बोर्डचा पेपर झाला ना, तुम्ही YouTubeवर सर्च करा. फिजिक्सचे जे डेडिकेटेड चॅनल आहेत त्याच्यावरती बघा. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, की या वर्षीचा पेपर हा वेगळा आहे. अवघड आहे, टफ आहे. आता मी ओळीने तुम्हाला सांगत जातो लक्ष द्या फक्त. व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड. त्याच्यानंतर वेल ऑफ डेथ. त्याच्यानंतर मॅक्सिमोस सेफ स्पीड, मॅक्सिमम मिनिमम स्पीड. त्याच्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. टॉर्क इक्वल्स टू I अल्फा. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाल्फ I ओमेगा स्क्वेअर्ड. L इक्वल्स टू I ओमेगा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके. त्याच्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बोललो का रे मी? आठवत नाही. जाऊ दे आता. म्हणजे 10-12 डेरिव्हेशन्स आहेत या टॉपिकमध्ये. ते काय आलंच नाही परीक्षेमध्ये. आलंच नाही परीक्षेमध्ये. डेरिव्हेशन्स आले नाहीत. ओके. बरं. न्यूमेरिकल पुस्तकातलं आलं नाही. टेक्स्टबुक मधला सॉल्व्हड प्रॉब्लेम असू दे, नाहीतर एक्सरसाइज मधला रोटेशनल मोशन तेही न्यूमेरिकल बाहेरचं आलं. 3 मार्काला ते न्यूमेरिकल आलं. किती मार्काला? 3 मार्काला. मी तुम्हाला फक्त तेवढं एक न्यूमेरिकल देणार आहे आणि मग तुम्ही सांगायचं की सोपं आहे का अवघड आहे. तुम्हाला पहिली गोष्ट स्वतःचा अप्रोच चेंज केला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम एनालिसिस करायला जमला पाहिजे. काय दिलंय गिव्हन डाटा? आता मी तुम्हाला सांगतो. त्यांनी ना टॉर्क दिलाय न्यूमेरिकलमध्ये 2000 न्यूटन मीटर एवढा टॉर्क दिलाय. ओके. 2025 चा 3 मार्काचा न्यूमेरिकल आहे टॉर्क दिलाय. त्याच्यानंतर त्यांनी नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स दिलेत. मी असं लिहितो नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स दिलेत 4. बस एवढाच डाटा दिलाय आणि वर्क डन विचारलेलं आहे. तुम्हाला अगदी तोंडपाठ असणार आहे, की वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट
अरे पण हे लिनियर मध्ये, ट्रान्सलेशन मध्ये, रोटेशनल मध्ये वर्क डन म्हणजे तुम्हाला सांगतो, फोर्सला अॅनालॉगस कोण आहे? टॉर्क आहे. यसला कोण आहे? थीटा आहे. पण हे मी सगळं डिटेल शिकवणार आहे. आता हे कुठं शिकवणार आहे? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. आपली फिजिक्सची न्यूमेरिकल्सची बॅच. ओके. त्याच्यावर लवकरच 21 तारखेपासून लेक्चर्स यायला सुरुवात होणार आहेत. तुम्हाला त्या न्यूमेरिकल्स बॅचबद्दल काही विचारायचं असेल, तर तुम्ही आम्हाला दिलेला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देऊ तुम्हाला. या नंबरला WhatsApp मेसेज करा. कॉल प्रत्येक वेळेस उचलणं शक्यच होत नाहीये. शक्य होत नाहीये. तुमचा WhatsApp मेसेज असेल, तुम्ही फिजिक्स न्यूमेरिकल बॅच बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चला सोडवूया आपण. टॉर्क तर त्यांनी दिलेलाच आहे. 2000 अरे थीटा म्हणजे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता ऐका ना. 1 रिव्होल्यूशन म्हणजे 2 पाय. 1 रिव्होल्यूशन म्हणजे किती? 2 पाय 360 डिग्री ना. मग 4 रिव्होल्यूशन्स आहेत. म्हणजे 4 इंटू 2 पाय येणार रे. म्हणजे झालं की तुम्हाला आता हा माझा नंबर तुम्ही लिहून घ्या, नोट डाउन करून घ्या. याच्यावर WhatsApp मेसेज करा. आम्ही स्वतःहून आमची टीम मधले किंवा मीच तुम्हाला कॉल करेन. ओके. बरं आता तुम्हाला फक्त प्रॉडक्ट करायचं आहे. बघा 2 टू जा 4, 4 4 जा 16. 16,000 पाय हे तुमचं आन्सर येणार. पण याच्यापुढे तुम्ही जूल लिहायला विसरू नका. ओके. काय अवघड होतं का? किती मार्काला न्यूमेरिकल आहे? 3 मार्काचा न्यूमेरिकल आहे लक्षात घ्या. फक्त पायची व्हॅल्यू टाका 3.14 आणि त्याला 16 मल्टिप्लाय करा. तो पॉइंट बरोबर ॲडजस्ट करा. आन्सर मिळेल तुम्हाला लक्षात घ्या. काही अवघड नाहीये. मग चला पहिली गोष्ट म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं, की आपल्या स्टडी प्लॅनमध्ये पहिलं टार्गेट असणार आहे न्यूमेरिकल्स. करायचं कसं मग? सांगतो. फिजिक्सचं तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये असू नाही तर ऑनलाईन क्लासमध्ये जी कन्सेप्ट शिकवून झाली ना, लगेच त्या कन्सेप्टवर त्या टाइपचे न्यूमेरिकल्स तुम्ही शोधले पाहिजेत. एम-सी-क्यूज, पी-वाय-क्यूज तुम्ही शोधले पाहिजेत आणि त्या दिवशीच ते कंप्लीट केले पाहिजेत लक्षात घ्या. त्या दिवशीचं. माझा प्लॅन काय आहे, की मी फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये पुस्तकातले सॉल्व्ड एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम, एम-सी-क्यू मधले न्यूमेरिकल्स हे झाल्यानंतर 2021 पासून जेव्हा सिलेबस चेंज झालाय तेव्हापासून 2025 पर्यंत जे 8-9 पेपर होतील, ते सगळ्यांचे पी-वाय-क्यूज मी घेणार आहे. म्हणजे तुम्हाला भीती बाळगायची गरजच नाहीये. तर 35 मार्क आपण डन करणार आहे. 1 मार्क ह्यातला पण सोडणार नाहीये. त्याच्यामुळं सी पण आपला फायदा होणार आहे. बोर्डचा पेपर आपल्याला सोपा जाणार आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का? नीट लक्ष द्या. डायग्राम, डेफिनेशन डिस्टिंग्विश आणि लॉज. 2025 चा पेपर काढून बघा 6 लॉ आले त्याच्यात. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. अजून क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. आठवेना मला अजून पटकन बरं का. पण 4 ते 5 नाही 6 प्रश्न लॉज वरती होते. मग हे जे आहेत ना डायग्राम, डेफिनिशन, डिस्टिंग्विश, लॉज हे जे प्रश्न आहेत, हे किती येतात तुम्हाला माहिती आहे का? एक्सप्लेन द टर्म म्हणूया आपण. एक्सप्लेन द टर्म. हेचं वेटेज अल्मोस्ट 30 प्लस मार्क्स आहे. झालं की न्यूमेरिकल मध्ये एवढे मार्क मिळाले. सोप्या प्रश्नात एवढे मार्क मिळाले. आता राहिलं काय मग? काहीच नाही हो. एम-सी-क्यू आणि व्ही-एस 18 मार्काला आहेत. ते जर यात काउंट केले तर आपण झाले किती सांगा बघू? ते 18 मार्काचे, हे 35 मार्क आणि हे 30 मार्क. ओके. जवळ-जवळ 83 मार्क. आता किती पाहिजेत तुम्हाला? किती पाहिजेत? किती पाहिजेत? सगळाच पेपर तुम्ही अटेम्प्ट करताय. मग तुमच्या डोक्यात आलं का? चुकतंय कुठं आपलं? तर आपण जुन्याच पद्धतीनं नुसते करतात डेरिव्हेशन्स मुलं. हां, डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर. सेक्शन सी मध्ये 2 ते 3 प्रश्न फक्त डेरिव्हेशनचे येतात. पण सेक्शन सी मध्ये 12 पैकी तुम्हाला किती किती प्रश्न सोडवायचे असतात? 8 अटेम्प्ट करायचे असतात. 12 पैकी 8. त्यातले 7 थिअरी आणि 5 न्यूमेरिकल असतात. न्यूमेरिकल 5 जमले. 3 थिअरी क्वेशन. त्यात पण सेक्शन सी मध्ये पण आजकाल डेफिनिशन विचारल्या जातायत. मग तुम्ही काही अवघड नाहीये. मग पहिलं आपलं टार्गेट फिक्स काय आहे, की फिजिक्समध्ये आपल्याला तुम्ही जर न्यूमेरिकलला टार्गेट केलं वर्षभर, तुम्ही तुमच्या सीनियर्सना विचारा. न्यूमेरिकल्समुळं टेन्शन क्रिएट होतं. आपल्याला ते होऊच द्यायचं नाहीये. चला मी हे न्यूमेरिकल तुम्हाला सोडवून दाखवतो रे बाळांनो. हे न्यूमेरिकल मी तुम्हाला सोडवून दाखवतो. मी सेम न्यूमेरिकल किंवा ही सेम जो न्यूमेरिकल किंवा हा क्वेश्चन आहे ना, याच्यापासूनच आपल्या फिजिक्स न्यूमेरिकल बॅचला मी सुरुवात करणार आहे. ऑब्व्हियसली 1.1 आहे ना, पण हे घ्यायच्या अगोदर तिथं सुद्धा मी हेच पॉइंट आता एक्सप्लेन करणार आहे. तिथं पण तुमचं डबल होईल, होऊ दे काही हरकत नाही. मी इकडे लिहितोय, की व्ही इक्वल्स टू यू प्लस एटी. कायनेमॅटिक इक्वेशन आहे. मग ह्याच्याऐवजी मी असं लिहितो, की व्हीच्या ऐवजी ओमेगा. मग ओमेगा 2 म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. ओमेगा 1 म्हणजे इनिशियल. एच्या ऐवजी अल्फा इंटू टी. मग याच्यावर मी असं लिहू शकतो का बऱ्या बाळांनो, की व्ही2 मायनस व्ही1 हे प्लसचं मायनस करतो. टी न डिव्हाइड करतो. मला अल्फाची व्हॅल्यू मिळेल. करेक्ट आहे? चला दुसरं इक्वेशन नाही, मी तिसरं लिहितो, की व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एएच.
चला व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी ओमेगा 2 चा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा इंटू थीटा. यस म्हणजे थीटा ना. अनालॉगस क्वांटिटीज मी पहिला आता हो तेच करूया. आपल्या फिजिक्सच्या न्यूमेरिकल बॅच मध्ये लक्षात ठेवा की आपण अनालॉगस क्वांटिटी पासूनच सुरुवात करूया या टॉपिक मध्ये. फॉर्म्युले सगळे एकदा रिवाइज करून घेऊया आपण. पण माझं एक सजेशन आहे. या न्यूमेरिकल्स लागणारे सगळे फॉर्म्युले मी एक्सप्लेन केले तर ते बरं पडेल ना. सगळे फॉर्म्युले आणि त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल म्हणजे ते आरामात होऊन जाईल. आता लक्ष द्या. चला मला इथं पण अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू थीटा दॅट इक्वल्स टू अल्फा. प्लसचं मायनस केलं, इंटूचं अपॉन केलं. अरे या अल्फाच्या 2 व्हॅल्यू काढल्यात ना, मी त्या कंपेअर करूया ना. म्हणजे मी लिहितो चला. ओमेगा 2 स्क्वेअर ओके मायनस ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन 2 थीटा इक्वल्स टू ओमेगा 2 मायनस 1 अपॉन टी. अरे हेच त्यांनी डायरेक्ट केलंय. तुमच्या लक्षात आलं का? मग हेच मुलांना डायरेक्टली कळत नाही म्हणून प्रॉब्लेम क्रिएट होतोय. त्यांनी ओमेगा म्हणजे फायनल व्हेलॉसिटी घेतली आणि ओमेगा नॉट म्हणजे इनिशियल घेतलंय. पण डायरेक्ट लिहिलंय. कळत नाही मुलांना. बघा ना टी आहे का आपलं टी आहे. 2 थीटा आलंय का? आलं 2 थीटा. आता व्हॅल्यू पुट करूया आपण. ओमेगा 2 काढायचा ना आपल्याला सांगतो. हा जो फॅन आहे ना, तो सुरुवातीला रोटेट होतोय. वाचा. स्विच ऑफ केल्यानंतर तो थांबणार आहे. मग ओमेगा 2 ची व्हॅल्यू 0 आली. बघा समजून घ्या. ओमेगा 2 चा स्क्वेअर काय आलं? 0 मायनस ओमेगा 1 काढायचंय. सुरुवातीला तो 90 आरपीएम. आरपीएम म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आहे. पण ती रिव्होल्यूशन पर सेकंद पाहिजे. म्हणजे त्याला 60 ने डिव्हाइड केलं पाहिजे. डायरेक्ट केलंय. मुलांना कळत नाही काय केलंय ते. सांगू का? रिव्होल्यूशन पर मिनिट तर रिव्होल्यूशन पर सेकंद करण्यासाठी 60 ने डिव्हाइड करा. मग 90 ला 60 ने डिव्हाइड करा 1 पॉइंट येईल. ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय एन. मग ओमेगा 1 चा फॉर्म्युला 2 पाय एन 1. मग 2 पाय एन 1 ची व्हॅल्यू आहे 1.5 म्हणजे 3 पाय आलं पण रेडियन पर सेकंद लिहिलं पाहिजे. मग चला ह्याची व्हॅल्यू ओमेगा 1 ची व्हॅल्यू आहे 3 पाय. मग त्याचा स्क्वेअर येणार 9 पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू थीटा. थांबेपर्यंत त्याचे 21 रोटेशन झाले. मगाशी बोललो होतो की मी तुम्हाला. एक रोटेशन म्हणजे 2 पाय. एक रोटेशन म्हणजे काय? 2 पाय. चला आता ही एल-एच-एस ची व्हॅल्यू झाली. दॅट इक्वल्स टू आर-एच-एस. ओमेगा 2 ची व्हॅल्यू 0 आहे. ओमेगा 1 ची व्हॅल्यू आहे 3 पाय आणि हे टी मला फाइंड आउट करायचे. आता मला सांगा, या मायनसला हे मायनस साइन कॅन्सल होईल. समजून घ्या. ह्या पाय मी जरा कलर चेंज करतो. हा जो पाय आहे तो या स्क्वेअरला कॅन्सल होईल. या मायनसला हे मायनस साइन कॅन्सल होईल. इकडं मला 9 पाय दिसतंय. 9 पाय आणि खाली मला 4 इंटू 21 दिसतंय. 2 टू जा 4 इंटू 21. दॅट इक्वल्स टू इथं मला 3 पाय दिसतंय अपॉन टी. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगू का तुम्हाला परत आता बघा. आता क्लिअरली बघा. ह्या पायला सुद्धा हे पाय कॅन्सल होणार. आता मी करतोय तुम्ही कसं करू नका. 3 1 जा 3 3 जा म्हणूया आपण. ओके. 3 1 जा 3 7 जा 7 4 जा 28. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 28 आन्सर येणार. थांबा इथं हे फास्ट झालंय. आपल्या न्यूमेरिकल्स बॅचच्या पहिल्या व्हिडिओमध्ये केवळ एक न्यूमेरिकल असणार 1.1. दुसऱ्यामध्ये मग 1.2, 1.3. मी फार हळू सुरुवात करणार आहे. हळू सुरुवात करणार आहे, पण ती बेस्ट असणार लक्षात घ्या. त्यामुळे फिजिक्स न्यूमेरिकल बॅच तर आपण परफेक्ट करायचंय. स्टडी प्लॅन दिलाय तुम्हाला. नुसतं पाठांतर नाहीये यावेळेस. प्रत्येक रोज तुम्हाला न्यूमेरिकल्स करायचे आहेत. पहिल्या दिवसापासून तुम्हाला फॉर्म्युला करायचे आहेत. सीनियर्सला विचारा, मग सीईटीचा पेपर पण सोपा जाईल. फॉर्म्युले जरी आले ना, तर 20-25 न्यूमेरिकल आरामात जमतात फिजिक्समध्ये. केवळ फॉर्म्युला न आल्यामुळे मुलांना काही जमत नाही. तर मी तुम्हाला प्लॅन दिलेला आहे आणि आपण 21 तारखेपासून फिजिक्स न्यूमेरिकल बॅचवर टीचिंग सुरुवात करणार आहोत. पण आपल्या बाकीच्या बॅचेस बद्दल पण तुम्हाला माहिती देण्यासाठी नवीन व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तुमच्या मित्रांबरोबर चॅनल नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.